लेखन वाचन तुला आवडायचं, पण मग त्याचं पुस्तक लिहावं हे कसं सुचलं? म्हणजे मी आधी 3 मोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या. बरं. तर त्यांनी त्याचं रूपांतर पुस्तकामध्ये करायचं ही कल्पना मला बाबांनी दिली. तुझ्या मनात पण असे विचार आले असतील ना, अरे पुस्तक नाही सक्सेसफुल झालं तर काय, लोकांनी वाचलं नाही तर काय? मी आधी हे ठरवून ठेवलं होतं की मी जे पुस्तकं लिहिते ते मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी लिहिते. वा. जरी लोकांना नाही आवडलं तरी मला ते पब्लिश केल्याचं, माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक समाधान किंवा संतुष्टी आहे आणि ती मला मिळाली आहे. पब्लिशिंगच्या दरम्यान काही प्रॉब्लेम्स आले तुला आणि तू कसे ओव्हरकम केलेस? पब्लिशिंगच्या दरम्यान काही टेक्निकल इश्यूज यायचे, म्हणजे बुकमध्ये असं काही लिहिलेलं असायचं विच वॉज टेक्निकली इनकरेक्ट. जे यंग आपले मराठी युवक युवती आहेत त्यांनी ऑन्टरप्रिनरशिपमध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. आपल्याला जे करायला आवडतं ते आपण अगदी मनमोकळेपणाने करावं. एक वेळ नाही जमलं तरी चालेल, पण ट्राय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे, जिथे आपण उद्योजकता आणि आध्यात्मिकता याच्यावरती चर्चा करतो. आणि या पॉडकास्टचा उद्देश हाच आहे की जे आपले मराठी तरुण आहेत त्यांना उद्योजकतेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्याचबरोबर आध्यात्मिक त्यांची प्रगती व्हावी. कारण की माझं स्वतःचं बिलीफ असं आहे की वी कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी, ॲट द सेम टाईम एक चांगलं व्यक्तिमत्व पण घडलं पाहिजे. आणि म्हणून आपला फोकस उद्योजकता आणि आध्यात्मिकता याच्यावरती आहे. आज आपल्यासोबत आहेत छोटे उस्ताद सायली दर्प. सायलीने फार अमेझिंग काम केलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की सायली 14 वर्षाचीच आहे, पण तिला का मी इन्व्हाइट केलं आहे पॉडकास्टवरती? त्याचं एक विशेष कारण आहे. सायलीची हॉबी होती लिखाण करणे, पण तिने त्या हॉबीचं कन्व्हर्जन कमर्शियल व्हेंचरमध्ये केलेलं आहे. म्हणजे तिने तीन पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. आता हॉबी म्हणून लिहिणं वेगळं, पण जेव्हा आपण ह्याचं एक स्वरूप बदलतो आणि ते पब्लिशिंगकडे जेव्हा आपण घेऊन जायला लागतो तेव्हा खूप वेगळा विचार करावा लागतो. तेव्हा त्याच्यात कमर्शियल अँगलने पण विचार करावा लागतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कधी कधी विचार करतो, अरे मी फार छोटा आहे बिझनेस करण्यासाठी, 25व्या वर्षी काय व्यवसाय सुरू करायचा. पण सायलीने आपल्याला शिकवलेलं आहे की 14व्या वर्षी सुद्धा एखाद्या ऑन्ट्रप्रेन्युअर सारखा विचार आपण करू शकतो आणि त्यानुसार आपल्या हॉबीचं कन्व्हर्जन आपण एका कमर्शियल ॲक्टिव्हिटीमध्ये करू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की छोट्या ब्रेनकडनं पण मी असं छोटा पॅकेट बडा धमाका ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि सायली, वेलकम टू द पॉडकास्ट. थँक्यू. छान गप्पा मारूयात. एकदम कसं वाटतंय पहिला पॉडकास्ट करताना? मस्त वाटतंय ना? ओके. तर मला खात्री आहे तुझ्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळेल. आणि मित्रांनो, आपल्याला 1-2 टिप्स पण सायलीकडनं मिळू शकतील ज्या आपण डायरेक्टली आपल्या लाईफमध्ये अप्लाय करू शकतो. ओके, सुरू करूया. तर सुरुवातीला थोडंसं तुझ्या जर्नीबद्दल सांगा मला. तर माझं नाव सायली आहे आणि मी PICT मॉडेल स्कूलमध्ये शिकते. आत्ता मी इयत्ता 9वीत आहे. आणि मला आधीपासूनच लेखन आणि वाचन करायला खूप आवडतं. बरं. खूप. बरं. आणि मग हे कसं सुरू झालं की आता लेखन वाचन तुला आवडायचं, ती एक हॉबी झाली, पण मग त्याचं पुस्तक लिहावं हे कसं सुचलं? म्हणजे आधी वाटलं नव्हतं म्हणजे की मी पुस्तक लिहू शकते. पण बाबाला ही कल्पना सुचली की आपण ह्याचं पुस्तक लिहू शकतो. म्हणजे मी आधी 3 मोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या. तर त्यांनी त्याचं रूपांतर पुस्तकामध्ये करायचं ही कल्पना मला बाबांनी दिली. मला आधीही विश्वास नव्हता बसत, पण नंतर मला असं वाटायला लागलं की हो, याचं खरंच काहीतरी होऊ शकतं आणि खरंच आपण एक छानसं असं पुस्तक लिहू शकतो. बरं. आणि त्या गोष्टी कुठल्या होत्या 3 लिहिलेल्या? पहिली गोष्ट आहे ॲडव्हेंचर इन वुड्स. दुसरी गोष्ट आहे वन फाईंड हेल्प. आणि तिसरी गोष्ट आहे आवर डायव्हर्स वर्ल्ड. बरं. त्यातनंच मग तू त्याचं कन्व्हर्जन करायला सुरुवात केलीस पहिल्या पुस्तकात, ज्याचं नाव आहे कॅलिडोस्कोप. ओके. आणि आता इतक्या कमी एजमध्ये, अर्थात तुला बाबांनी जरी कल्पना दिलेली असली आणि सुचवलं असलं तरी स्वतःला पण आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागतो ना. त्यासाठी काय केलंस मग? अशी कुठली विशेष घटना किंवा असं काही घडलं नाही. म्हणजे मी आधीपासूनच गोष्टी खूप लिहिते, खूप कविता लिहिते, मला बक्षिसंसुद्धा मिळाली त्यासाठी. बरं. मग नंतर मला असं वाटायला लागलं की
म्हणजे पुस्तक लिहिणं इज नॉट अ बॅड आयडिया अँड इट विल बी रिअली नाईस. आणि बाबांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. सो इट इज लाईक अ नाईस असं सांगड घातली गेली दोघांची आणि त्यांनी ते पुस्तक लिहिलं मी. बर, पण मग आता गोष्ट हे एक स्वरूप आहे, पुस्तक त्याचं वेगळं स्वरूप आहे. मग तो प्रवास तिथे ट्रॅव्हल करताना काही वेगळा विचार करावा लागतो, वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागते, असं काही असतं? हो, खूप. कारण जेव्हा मी गोष्ट लिहिते तेव्हा मी फक्त माझ्या पुरता किंवा माझ्या ह्याच्यातनं विचार करते. पण जेव्हा मी पुस्तक लिहिते तेव्हा मी वाचकांच्या दृष्टिकोनातनं विचार करते की वाचकांना काय आवडेल, त्यांना कशा प्रकारे मी एंगेज ठेवू शकते. व्हेरी गुड. सो म्हणून तेव्हा ते थोडंसं कधी कधी इट कॅन बी रिअली चॅलेंजिंग. कारण की मला एखादी गोष्ट आवडते पण त्यांना ते आवडेलच असं नाही. सो मग त्यांच्या मी काय मॉडिफाय केलं पाहिजे हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. फॅन्टास्टिक. मला वाटतं इथे ऑन्ट्रप्रिन्युरियल लेसन आहे परत, की माझ्याकडे एक सर्व्हिस आहे पण नक्की माझ्या कस्टमर्सला काय हवं आहे, माझा कस्टमर ती सर्व्हिस कशी पाहतोय, त्याचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेणे आणि अडॅप्ट करणे. आय थिंक दॅट्स वेअर ऑन्ट्रप्रिन्युरियल माइंडसेट आपल्याला वापरावं लागतं किंवा त्या दृष्टीने विचार करावा लागतो. तर मी असंच म्हणू शकत नाही की माझंच प्रॉडक्ट खूप भारी आणि कस्टमरला त्याचा काही रेलेव्हन्स नाही. बरं, मग हा विचार केल्यानंतर आणखी काय मग बदल केलेस तू? मुख्य म्हणजे भाषा. कारण की विशेष करून मराठी भाषा माझी तेवढी समृद्ध नव्हती आधी. तर मग मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यांनी माझा शब्दसंग्रह वाढत गेला आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते वाढत गेलं भाषेचं. बरं, फार इंटरेस्टिंग. मी आता ऑब्झर्व केलं की तो म्हणाला की मराठी भाषा माझी एवढी चांगली नव्हती पण आता तू समृद्ध, सौंदर्य, शब्दसंग्रह असे शब्द वापरलेस. हे कशामुळे सुधारलं मग? वाचनामधनं आणि लेखनामधनं. बरं, आता परत हेही आपल्यासाठी शिकण्यासारखं आहे की एखाद्या व्यवसायात आपण असू किंवा पडायचं ठरवल्यावरती वी मस्ट गो टू द ग्रास रूट. त्याच्याशी जे काही निगडित आहे, जे जे काही गरजेचं आहे ते शिकणं, मेहनत घेणं आणि आपल्यावरती काम करत राहणं. तर मग मराठी काय काय वाचन केलंस आतापर्यंत? आतापर्यंत मी राधेय वाचलंय, भरपूर चिंटूची पुस्तकं वाचली. एक स्फूर्ती कथा नावाचं श्रुती पानसे यांचं पुस्तक आहे ते वाचलंय. मृत्युंजय वाचलंय, म्हणजे होत आलंय ते. स्मृती चित्रे वाचली. बर, वा अमेझिंग. बर, मग त्यामुळे तुझं मराठी तू डेव्हलप केलंस. बरोबर. आणखी काही करावं लागलं भाषेवरती काम करण्यासाठी? म्हणजे मराठीतनं सतत बोलत राहणं पण खूप गरजेचं होतं. कारण की मी आणि विचार करणं मराठीतनं. कारण की मी जनरली काय करते, मी इंग्लिशमध्ये विचार करून मग मराठीत येते. सो इट्स लाईक अ ट्रान्सलेशन. मग ते वर्ड टू वर्ड झालं की इट्स नॉट प्युअर मराठी ना. मग ऑथेंटिक मराठीसाठी आधी मराठीतनं विचार करायचा आणि मग ते उतरवायचं शब्दात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील. वा, मला इथे परत एक लेसन आपल्यासाठी आहे मित्रांनो, अडॅप्टेबिलिटी. मराठी ही तिची थिंकिंग लँग्वेज सुद्धा नव्हती, नॉट इव्हन द थिंकिंग मीडियम. तिने इंग्लिशमध्ये गोष्टी लिहिल्या होत्या आधी. त्याचं रूपांतर मराठीत करण्यासाठी तिने विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि मुळात म्हणजे शी वॉज रेडी टू अडॅप्ट अँड चेंज. मी बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्समध्ये जेव्हा वर्कशॉप्स कंडक्ट करतो, सर्वात मोठा अडथळा लोकांचा जो आहे तो चेंज मॅनेजमेंट. एखादी गोष्ट बदलायची म्हटलं की आपल्यामध्ये पहिल्यांदा इनर्शिया यायला लागतो की कशाला बदलायचंय, सगळं आपलं व्यवस्थित चाललंय ना, कोणी सांगितलं ते राडे करायला वगैरे, असे डोक्यात सगळे प्रश्न यायला लागतात. हा इंटरनल रेझिस्टन्स तुला आला कधी? कधी हो. आणि मग तो कसा ओव्हरकम केला? मला मराठीवर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटलं की जर का मला मराठीत सुधारायचं असेल, पुस्तक लिहायचं असेल तर थोडंसं स्वतःत बदल तर घडवावंच लागणार. वा, मग तेव्हा सेल्फ टॉक काय असायचं? काय असायचं का काही सेल्फ टॉक? काय पेप टॉक करायची स्वतःला मोटिवेट किंवा बूस्ट करायला मी काय म्हणायचे की आत्ता थोडंसं इट कॅन बी अ हॅसल, पण नंतर लॉंग रनमध्ये इट विल बी रिअली युजफुल. कारण की मी पुढे सुद्धा मराठीत पुस्तकं जेव्हा लिहीन तेव्हा मला ही अडचण येणार नाही. अमेझिंग. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, द एफर्ट्स दॅट शी वॉज टेकिंग, जे काही प्रयत्न चालू होते, डोक्यात हे होतं की ह्याचा मला उपयोग होणार आहे, ह्याचा मला फायदा होणार आहे.
आणि हे कुठेही आपल्याला वापरता येतं, विशेषतः व्यवसायात तर वापरता आलंच पाहिजे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करत असताना, किंवा मी स्वतः जेव्हा पॉडकास्ट शूट करायला लागलो तेव्हा असे प्रश्न यायचेच ना, कोण बघणार आहे, कितपर्यंत जाईल पॉडकास्ट आपला, काय होणार आहे याच्यातनं. पण नंतर मग रिअट्यून करावं लागलं मला स्वतःला. जेव्हा मी स्वतःशी बोलायला लागलो तेव्हा ठीक आहे, बघूयात ना, करून तर पाहूयात, जास्तीत जास्त काय होईल. काम केल्याचा कुठे ना कुठेतरी फायदा तर होईलच. आय थिंक आपण जे स्वतःशी बोलतो किंवा आपले विचार जे हँडल करतो, दॅट इज द फ्युअल फॉर आवर मोटिवेशन. बरोबर. कारण की एक्सटर्नल मोटिवेशन फार काळ टिकत नाही. म्हणजे तुला जरी बाबा सपोर्ट करत असला, आई सपोर्ट करत असली, तरी बाकी लढाई तुलाच लढायची आहे, आणि ती आपल्याला इंटरनल रिसोर्सेस वापरूनच लढावी लागते. फॅन्टॅस्टिक. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सांभाळतेस कसं एवढं सगळं वाचन, मृत्युंजयसारखं वाचन करणे, बाकीच्या काही तू बाकीची पुस्तकं वाचली आहेत, अभ्यास असेल, हो. तुझे काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, हे सगळं मॅनेज कसं करतेस? मला आधीपासूनच लेखन आणि वाचन कधी काम नाही वाटलं. सो जेव्हा मला एखादा म्हणजे जेव्हा मला मोकळा वेळ असतो किंवा काही, तेव्हा मी कायम पुस्तक वाचताना किंवा लिहिताना दिसेल तुम्हाला. वा. तर आणि अभ्यास पण मला आवडतो करायला, त्यामुळे बरं. असं काम काही वाटत नाही. आणि जेव्हा काही ताण वाटतो तेव्हा मी लगेच वाचनाला शिफ्ट करते. बर. वा, फॅन्टॅस्टिक. सो हे पॅशन आहे तुझं. अमेझिंग. आणि मला असं वाटतं की बऱ्याच ऑन्टरप्रिन्युअर्स बद्दल बरोबर जेव्हा मी बोलतो तेव्हा अनेक लोक पॅशन मधनच सुरू करतात, बरोबर. आणि हळूहळू आपण शिकत जातो त्याचं कमर्शियलायझेशन कसं करायचं. पण मुळात आय थिंक व्हॉट यू सेड इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मला काम वाटत नाही, आणि म्हणून ते खूप एन्जॉय पण केलं जातं. ओके, लवली लवली. आता तुझ्या कल्पनांना पाठिंबा कसा मिळाला घरनं? म्हणजे घरनं मला खूप सपोर्ट मिळाला माझ्या कल्पनांना. कारण इस्पेशली बाबा, कारण की त्याचा माझ्यावर विश्वास होता की मी काहीतरी करू शकते. आणि त्यांनी मला खूप असं प्रोत्साहन दिलं की तू पुस्तक लिही, तू स्पर्धांमध्ये भाग घे, थोडंसं पुश करायला लागलं तरी चालेल. कारण की त्यांनी म्हणजे कष्टाविना फळ न मिळते असं आपण म्हणतो, रिअल. आणि ते आपण खरंच आपल्या वास्तवात ते आपण बघू शकतो किंवा त्याचं आपल्या ॲप्लिकेशन आपल्याला दिसतं. तर तसं मला खूप सपोर्ट मिळाला, आणि त्यामुळे मला बूस्ट होता कायम की मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी ट्राय तरी करून बघेन, नाही जमलं तर ठीक आहे. करेक्ट. आय थिंक हा पण एक ऑन्टरप्रिन्युरियल माइंडसेट आहे मित्रांनो. कारण की कधी कधी आपण काय होतं की एखादा व्हेंचर करून बघतो, ते सक्सेसफुल होत नाही, झालं म्हणजे आपण आपल्या आयुष्यभराला लेबल लावून टाकतो की मी व्यवसायासाठी बनलेलोच नाहीये, मला हे जमणारच नाही, आपण नोकरीच केली पाहिजे. ऍक्च्युली हा माइंडसेट ओव्हरकम करणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर त्या गोष्टी प्लेफुली करत राहणे आणि एक्सप्लोअर करत राहणे. त्याचा अर्थ असा नाही की आपण पैसे उधळले पाहिजेत, पण एक खूप जास्त आउटकमचं प्रेशर जेव्हा आपण घ्यायला लागतो ना, तेव्हा मला असं वाटतं की गोष्टी फसायला पण लागतात. काय वाटतं तुला? मला वाटतंय, कारण की रिझल्टचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपला त्याचा परिणाम आपण जे करतोय इनपुट आपलं, त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण की मग आपण ॲक्च्युली विचार केला पाहिजे की आपण जे करतोय ते बेटर कसं करू शकतो. त्याच्यापेक्षा आपण रिझल्टचा विचार जर का करत राहिलो तर त्यांनी ऑब्व्हियसली पेसिमिस्टिकली इट विल इम्पॅक्ट व्हॉट एव्हर वी डू. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, ती 14 वर्षाची आहे, पण यू आर टॉकिंग विजडम ऑफ अ 50 year old. तर मग तुझ्या मनात पण असे विचार आले असतील ना, अरे पुस्तक नाही सक्सेसफुल झालं तर काय, लोकांनी वाचलं नाही तर काय, ते कसं ओव्हरकम केलंस ना? मी आधी हे ठरवून ठेवलं होतं की मी जे पुस्तकं लिहिते ते मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी लिहिते. वा वा. सो जरी लोकांना नाही आवडलं तरी मला ते पब्लिश केल्याचं, माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक समाधान किंवा संतुष्टी आहे, आणि ती मला मिळाली आहे. फॅब्युलस. आणि त्याच्यावर मला हा पण एक आत्मविश्वास आहे की कधीतरी माझी पुस्तकं फेमस होणार. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. आता परत तेच आहे की हा जो गोल आहे किंवा आपलं विजन आहे ते काही वर्ष लांब असतं ना आपल्यापासून, पण त्याच्यासाठी रोज काम करणे,
किंवा रोज तो थॉट आपल्या डोक्यात ठेवून पॅशनेटली परस्यू करणे, इथे खरा आपला कस पणाला लागतो असं मला वाटतं. फॅन्टॅस्टिक, व्हॉट अ ब्युटिफुल वे दॅट यू पुट इट, की कधीतरी ही फेमस होणारच आहे याची तुला खात्री वाटते. हो. वा 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 वा, मस्त. सायली, मला आपण ऑफलाईन बोलत असताना तू सांगितलं होतं की तू 1-2 रेडिओ शोज पण केले होते जिथे पेरेंट्सला काहीतरी तू ऍड्रेस केलं होतंस. हो. हा, तर आता मला त्या अँगलनी थोडंसं तुला विचारायचंय. काही Okay. पेरेंट्स असे असतील आता ज्यांना वाटत असेल काय मुलाच्या डोक्यात खुलसट कल्पना आहे, स्पोर्ट्समध्ये गेलाय किंवा लिहितोय किंवा काहीतरी करतोय, तर पेरेंट्ससाठी काय मेसेज देशील? तुझ्या वयातली मुलं मुली जी एक्सपेरिमेंट करू पाहत आहेत, काय सांगशील पेरेंट्सला? त्यांना मी एवढंच सांगेन की म्हणजे प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी कला ही असते येस. आणि ते फक्त सायन्स किंवा मॅथ याच्याशीच निगडीत असेल असं नाही. ह्याला मी माझा एक्सपिरियन्स म्हणजे सांगते. इंजिनियर डॉक्टरच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही, नाही. अजिबात नाही. एक्झॅक्टली. कारण की प्रत्येक कला ही अगदी इक्वली इम्पॉर्टंट आहे. येस. आणि प्रत्येक कला ही म्हणजे तितकीच ब्युटिफुल आहे आणि तितकीच ती आपण जितकं त्यावर एक्सपेरिमेंट करू तितकीच ती खूप डीप आहे. म्हणजे ती वर्णन खूप शॅलो वाटेल, पण खरी प्रत्येक भाषा असेल, कुठलीही कला, अगदी पोएट्स जरी असेल, ते खूप डीप आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. सो जे ज्याला आवडतं ते त्यांनी करावं. ते त्याने करावं. Yes. या, आणि थोडंसं एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण ओपन राहावं. येस. फॅन्टॅस्टिक, वाव. ओके. आता हे पुस्तक लिहिताना अडचणी तर तू मला सांगितल्याच की भाषेचा चेंज, पण पब्लिशिंगच्या दरम्यान काही प्रॉब्लेम्स आले तुला आणि तू कसे ओव्हरकम केलेस ते? पब्लिशिंगच्या दरम्यान काही टेक्निकल इश्यूज यायचे. म्हणजे बुकमध्ये असं काही लिहिलेलं असायचं विच वॉज टेक्निकली इनकरेक्ट येस. अबाउट एनी फॅक्ट किंवा काय. सो मग ते चेंज करायला, किंवा आता मी लॉबद्दल लिहिलं असेल तर ते इट शुड बी टेक्निकली राईट ना. म्हणजे आपण Correct. जेव्हा ते पोचवतोय तेव्हा ते आपण काहीही लिहून नाही चालणार. सो तो रिसर्च, ते विश्लेषण करणं आणि ते सगळं नीट फॅक्च्युअली करेक्ट असणं, हे थोडंसं कधी कधी प्रॉब्लेम यायचे. बर, मग तुला रिसर्च करावा लागला? करावं लागलं थोडाफार. थोडाफार करावा लागला. कुठल्या पद्धतीचा रिसर्च केलास तू? म्हणजे माझं जे तिसरं बुक आहे ते मराठी बुक आहे आणि त्यामध्ये थोडंसं लॉशी रिलेटेड आहे. बर. सो तो मित्र जो असतो तो वकील आहे आणि जेव्हा तो म्हणजे एखादी केस लढवतो किंवा काय, ही हॅज टू ॲडहर टू द लॉ, राईट. Yes. आता कुठला लॉ, कुठलं आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमधलं बर. ते सगळं करेक्ट पाहिजे, असं काहीही वी कॅन बी वेग अबाउट इट. तर राईट. ते थोडंसं रिसर्च करावं लागलं किंवा थोडंसं ते इट हॅड टू बी लिटल हॅसल होतं बर ते. बर बर. आता सायलीच्या बोलण्यावरनं मला हे जाणवतच आहे की हे वडिलांनी लिहिलेलं नाहीये पुस्तक तिच्यासाठी, तिने स्वतः मेहनत केलेली आहे. तिच्या बोलण्यातनं जाणवत आहे आपल्याला, फटाफट ज्या पद्धतीने ती उत्तरं देते आणि जे जे समजून सांगते, इट्स व्हेरी एव्हिडंट दॅट इट इज प्युअरली हर स्किल. आणि म्हणून मी तेच म्हटलं की आपण कोणाकडनंही शिकू शकतो आणि सायली तुझ्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि खूप जास्त ॲडॅप्टेबिलिटी दिसते मला. एक फायर, पॅशन आणि तुझं विजन तुझ्या बोलण्यातनं पण रिफ्लेक्ट होतं अँड इट्स जस्ट व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग फॉर मी पर्सनली. ठीक आहे, Yeah. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता ह्या सगळ्या अनुभवातनं तुझे टॉपमोस्ट लर्निंग्स काय होते? म्हणजे स्वतःबद्दलचे सगळ्यात आधी आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. कारण की तो बेन असता तर मी पुढची माझी 2 जी पुस्तकं आहेत ती लिहूच शकले नसते. त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट मी शिकले ती आहे, माझं तिसरं बुक आहे ते मी माझ्या बेस्ट फ्रेंडला डेडिकेट केलं आहे. अरे येस. क्या बात आणि आहे. कारण की जे फ्रेंडशिप आहे आणि ते बर. मला तिच्या बर्थडेला ते पब्लिश करायचं होतं. हो. तिचा 3 सप्टेंबरला बर्थडे. बर. सो आणि मला ही आयडिया मिड जूनमध्ये सुचली. सो ते तेव्हापर्यंत कम्प्लीट करणं इट इज अ टॉप प्रायोरिटी. या. तर आणि अभ्यास होता, सगळं होतं, ते असून सुद्धा ते करणं इट इज रिअली लाईक अ बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ मी. सो रात्री जागून सकाळी उठणं इज अगेन्स्ट माय प्रिन्सिपल्स. ते सगळं ते सगळं मॅनेज करून त्याच्यात मी शिकले की मी जर का एखादी गोष्ट ठरवली तर ती डिटरमाइंड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते पूर्ण करायला इट नीड्स डिटर्मिनेशन अँड अ लॉट ऑफ म्हणजे एक ग्रिट आपण हो, ज्याला म्हणतो. ग्रेट, ॲब्सोल्युटली. पण मग सकाळी उठण्याचं काय गडबड आहे? रात्रीच सुचतं का मग?
Late night. रात्री सगळ्यात मी प्रोडक्टिव्ह असते. अच्छा, कधी रात्री 10 नंतर? त्यानंतर बर. आणि ते 3-4 पर्यंत काय सांगते? कधी कधी. बापरे, मग तेव्हा लिखाण करते? तेव्हा लिखाण करते, म्हणजे लिखाण मी कधी करू शकते, पण जनरली रात्री सगळ्यात मला ते आयडिया सगळे रात्री सुचते. हो का? पण काय मॅजिक आहे रात्रीच्या ह्याच्यामध्ये? असं काही नाही, म्हणजे आधीपासून ते रात्रीच आहे. हो का? दिशाचर. अच्छा. मग काय शाळेत लेट मार्क्स वगैरे लागतात मग? नाही, जाते लोक, बऱ्यापैकी जातेस. लोक. बर. अरे क्या बात आहे. अमेझिंग अमेझिंग. बर बर. तुझ्या फ्रेंड्सला काय वाटतं तुझ्या या कामाबद्दल? कसं रिस्पॉन्ड केलं त्यांनी हे सगळं त्यांना कळल्यावरती? पुस्तक पब्लिश केलं, हिने रायटर आहे? माझ्या फ्रेंड्सला खूप भारी वाटलं, स्पेशली माझी बेस्ट फ्रेंड बेस्ट आहे, फ्रेंड. आणि तिला मी आता डेडिकेट करते. मला तिला खूप छान वाटलं आणि तिने मला खूप प्रतिसाद, म्हणजे सगळ्यांचाच मिळाला मला प्रतिसाद, बर सगळ्या बर. फ्रेंड्सचा. असे येतात का सल्ला वगैरे घ्यायला आता? असं नाही आहे, पण खूप म्हणजे प्रेझेस किंवा असं ॲप्रिसिएशन खूप मिळालं त्यांच्याकडून. बर बर बर. येस. ओके. आणि काही प्रश्न विचारतात मग क्रिएटिव्ह रायटिंग बद्दल वगैरे, ज्यांना लिहायचं आहे शाळेत, असे काही फ्रेंड्स अप्रोच करतात? काही काही वेळेला हो विचारतात. बर. सो यू आर ऍक्च्युअली अ मेंटॉर टू देम नाउ? समटाईम्स. क्या बात आहे. वा वा वा. व्हेरी नाईस. ओके. बर. आता तरुण मुलामुलींना वेगळं करायचं असेल किंवा आपला पॉडकास्ट हा ऑन्टरप्रिन्युअरशिप वरती आहे, एस्पेशली जे यंग आपले मराठी युवक युवती आहेत, त्यांनी ऑन्टरप्रिन्युअरशिप मध्ये यावं अशी माझी इच्छा आहे. किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायचं, त्यांच्यासाठी काय मेसेज देशील तू? मी परत हे सांगेन की आपल्याला जे करायला आवडतं ते आपण अगदी मनमोकळेपणाने करावं. म्हणजे एक वेळ नाही जमलं तरी चालेल, पण ट्राय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण जर का प्रयत्नच केला नाही तर आपल्याला कळणार नाही की वेअर वी स्टँड राईट नाव. आणि दॅट इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की आपल्याला एखादी गोष्ट आवडते, पण नुसतंच तिथपर्यंत थांबणं येस. हे नाही ना. म्हणजे टू रीच अ गोल वी नीड टू ट्राय, कन्सिस्टंट एफर्ट्स आणि नॉट गिव्हिंग अप, टेनॅसिटी लागते त्यासाठी. वा वा. मग यासाठी तू काय करतेस? कन्सिस्टंट एफर्ट, नॉट गिव्हिंग. कारण मला असं वाटतं की आपण फार आळशी पण आहोत ना एका लेवलला. असं फॉर एक्झाम्पल आता गणपती चालू आहे, अरे कशाला आता मेहनत करा, जरा सण होऊन जाऊ देत. कधी कधी पाऊस पडला तरी आपला मूड चेंज होतो. अरे नको, आज चहा पीत बसू, भजी खाऊ, टाइमपास करूयात जरा. प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं कधी कधी डिसिप्लिन मधनं मी थोडासा बाहेर पडतो. तू स्वतःला मग हे कसं मॅनेज करत राहतेस मग? म्हणजे लिखाणाच्या बाबतीत काय? ओव्हरऑल. सो अभ्यास रोज करायचं, म्हणजे मी असं एक डिसिप्लिन लावूनच घेतली आहे. बर. आणि राहिला प्रश्न लेखनाचा, तर आता मला जो मूड असतो ते मी लिहिते. म्हणजे आय वेंट आउट माय इमोशन्स. आता जर का लेझीनेसचं असेल तर मी लेझीनेसबद्दल पोएम लिहीन. कारण की हो येस, कारण की काय असतं की त्यांनी एक इट्स अ वे टू इट्स लाईक माय कथार्सिस की या. सो त्यांनी म्हणजे मला एक माझे इमोशन्स बाहेर काढायचा एक खूप छान वे आहे तो. आणि आता सण असेल तर मी सणाबद्दल कविता लिहीन किंवा एखादा रायटअप लिहीन. सो इट्स नॉट लाईक अ डिसिप्लिन फॉर मी. इट इज समथिंग विच इज इनेट. इट कम्स फ्रॉम विदिन. सो असं काही आय डोंट नीड टू टेक एनी कन्सिस्टंट एफर्ट्स. पण आता जर का एखादी डेडलाईन असेल, जसं आता ती बुकची होती, तर मग मात्र आय हॅव टू बी व्हेरी डिलिजंट की मी माझा टाईम कसा डिवाईड करते आणि मी कसं कधी लिहिते आहे अशा वेळेला. तुझ्या बोलण्यावरनं मला एक वाक्य आठवलं. मी एका ऑन्टरप्रिन्युअरशी बोलत होतो काही वर्षापूर्वी, आणि ते म्हणाले की व्यवसाय हा वाढवणे हा माझा छंदच आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले की मी सकाळी उठलो की कामालाच लागतो, पण मला काही फरक पडत नाही. मग आज काय सण आहे, आज रविवार आहे, मला वाटलं की वाटतंच, आणि मला, कारण माझा तो छंद आहे अँड आय एन्जॉय इट लाईक प्ले. तर मित्रांनो, त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला व्यवसायात नुकसान होणार नाही. फायनान्शियल डिसिप्लिन, त्याचं प्लॅनिंग, फंडिंग, ह्या सगळ्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती बोलतच आहोत. पण त्याही पलीकडे एक मला असं वाटतं की इमोशनल फॅब्रिक काय असावं, तर त्या ऑन्टरप्रिन्युअरनी, आणि तू जे सांगतेस की मला वाटतच नाही की हे काम आहे, इट इज लाईक प्ले फॉर मी. आणि असं बऱ्याच लोकांच्या बोलण्यामधनं मी ऐकलेलं आहे. प्रेशर्स तर असतातच, जी आपल्याला असणारच आहे. तुझी डेडलाईन आहे, किंवा मी जेव्हा काम करतो तेव्हा मला प्रत्येक वेळेला एक वर्कशॉप उत्तमच डिलिव्हर करावं लागतं. पण मला पण सेम अनुभव होतो, मी जेव्हा काम करत असतो तेव्हा मी सर्वात जास्त हसतो. मी जेव्हा काम करत असतो तेव्हा मी सर्वात जास्त एनर्जेटिक असतो. आणि म्हणूनच कदाचित आपण लंबी रेस की घोडे बन सकते फिर,
अदरवाईज इट्स नॉट पॉसिबल. आणि प्रत्येक गोष्टीचंच प्रेशर आहे. ओके, फॅन्टॅस्टिक. सायली, आपला पॉडकास्ट स्पिरिच्युअलिटी बद्दल पण आहे. नॉट नेसेसरीली की तुम्ही कुठे रिच्युअलिस्टिक स्पिरिच्युअल असलं पाहिजे, पण आपल्या पॉडकास्टवरती स्पिरिच्युअलिटीचा एक ओव्हरव्ह्यू किंवा अर्थ त्याचा असा आहे की आपली व्यक्ती म्हणून एक डेव्हलपमेंट व्हावी. आणि मला असं वाटतं की ती स्पिरिच्युअल प्रोसेसेसमधनं जास्त चांगली होऊ शकते. तुझ्यासाठी काय मिनिंग असेल स्पिरिच्युअलिटीचं? माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल फोकसिंग ऑन युअर वर्क. वाव. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता खूप लोक मला जाणवतं की स्पिरिच्युअलिटी आणि गॉड किंवा भक्ती हे दोन्ही ते रिलेट किंवा सिनोनिम्स म्हणून समजतात. पण मी त्यांना हे सांगू इच्छिते की देव हा स्पिरिच्युअलिटीचा फक्त एक भाग आहे. वाव. स्पिरिच्युअलिटी कॅन बी कनेक्टेड टू सायन्स. वेल आय कॅन से की स्पिरिच्युअलिटी सायन्सपेक्षा खूप ब्रॉड आहे. कारण की काही काही अशा गोष्टी ज्या सायन्सला पण नाही सापडल्या, वाव वाव, त्या स्पिरिच्युअलिटीनी आपल्याला एका वेगळ्या व्ह्यू मध्ये आणून दाखवल्या आहेत इन अ न्यू वर्ल्ड आस्पेक्ट. आणि आय थिंक दॅट स्पिरिच्युअलिटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि प्रत्येकाला त्याचा वेगळा वेगळा अर्थ आहे. ओके, इट्स नॉट वन मिनिंग. इट्स नॉट मॅथ्सचं एखादी सायन्सचं एखादी डेफिनेशन. इट इज समथिंग, इट इज शेपलेस, इट हॅज नो फॉर्म, इट इज इन आवर माइंड. आणि आपण ते कसं डिपिक्ट करतो किंवा कसं ते आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय करतो, इट डिपेंड्स ऑन आवर माइंडसेट. फॅब्युलस. मित्रांनो, अगेन छोटे उस्ताद म्हणायचं कारणच आहे तिने जे 2-3 वाक्य सांगितले. मी सध्या न्यूरोसायन्सवरती एक पुस्तक वाचतोय आणि त्या न्यूरोसायन्सच्या पुस्तकात सायंटिस्टने असं सांगितलेलं आहे की ब्रेन आणि ब्रेन कॉन्शियसनेस कसं क्रिएट करतो हा शास्त्रज्ञांना अजून शोध लागलेला नाही. आणि आपण 100 वर्ष दूर आहोत तो शोध लावण्यापासून. आणि एक्झॅक्टली तू आत्ता तेच म्हणालीस की स्पिरिच्युअलिटी हे फार पलीकडे आहे सायन्सच्या. आणि सायंटिस्ट लोक पण एक्झॅक्टली तेच म्हणतात. सो अगेन आय एम व्हेरी इन्स्पायर्ड द वे तू तुझे थॉट्स अगदी सहजपणे मांडू शकतेस आणि खूप प्रफाउंडली बोलू शकतेस ह्या विषयावरती सुद्धा. सो इट्स जस्ट अमेझिंग वॉट शी स्पीक्स ॲट द एज ऑफ 14. आणि हे सगळं पर्सनल डेव्हलपमेंटमधनं आलेलं हे रिफ्लेक्ट होतं तुझ्या बोलण्यामध्ये. सायली, जसं तू म्हणालीस की स्पिरिच्युअलिटी इज ऑल्सो अबाउट युअर माइंड. मग तू स्वतःचं माइंड बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा फोकस ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करतेस? हो, म्हणजे मी डान्स करते. जेव्हा माझं माइंड तेव्हा माझं माइंड थोडंसं असं डिस्कॉन्सन्ट्रेटेड किंवा असं थोडंसं अस्थिर असतं, तेव्हा मी डान्स करते. कारण की डान्स ब्रिंग्स मी अ सेन्स ऑफ फोकस आणि आय फॉरगेट द एंटायर वर्ल्ड. म्हणजे मी बेताल होऊन नाचते. म्हणून डान्स परत एकदा माझं कथार्सिसच आहे. फॅब्युलस. मला परत इकडे जायचंय आणि विशेषतः आता हे तर मी खूप पोटतिडकीने बोलणार आहे. हे तू फार छान म्हणालीस की आपलं मन कधी ना कधीतरी अस्थिर होतं. आणि मित्रांनो, आज सोशल मीडियामुळे जो आपला मनाचा राडा झालेला आहे तो कुठेही एवढा हायदोस आपण घालत नाही. म्हणून मी काय असं मजेत सांगतो की आपल्याला बाहेर कुठल्याही शत्रूची गरज नाही. आपण व्यवस्थित स्वतःची वाट लावू शकतो आणि आपण खूप सक्षम आहोत ते करण्यामध्ये. आणि मग आपल्या मन बॅलन्स करण्याच्या पद्धती काय आहेत तर मग दारू पिणे, सिगरेट पिणे, अनावश्यक खाणे. आणि हे तुम्हाला जर का ऑन्टरप्रिनरशिपमध्ये यायचं असेल तर अत्यंत घातक आहे. कारण इथे आपला पाय कधी घसरू शकेल हे आपल्याला गॅरंटी नसते. आणि मग कधी कधी लोक म्हणतात की एकदाच करून बघितल्याने काय होतं, पण ते एकदाच 4 वेळा कधी होतं, 8 वेळा कधी होतं, 12 वेळा कधी होतं हे आपल्याला कळतही नाही. आणि मी बऱ्याच ऑन्टरप्रिनर्ससाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स आपल्याला करावे लागतात. पण अगेन लुक एट द विजडम. परत हिने फार सुंदर सांगितलं की डान्स मी बेभान होऊन नाचते. मग आपलं काहीतरी मीडियम आपण शोधलं पाहिजे. माझ्यासाठी ते मेडिटेशन आहे. तिथे माझा सगळा कॅथार्सिस होतो, तुझा डान्समधनं होतो. पण ही मीडियम्स आपल्याला परत पुनरुज्जीवित करतात. दे रिइन्व्हिगोरेट अस रादर दॅन एक्झॉस्टिंग अस. कारण की मी आता मध्ये काही स्मोकर्स बरोबर मुद्दाम बोललो होतो, का पिता सिगरेट नाही, थोडा वेळा करता शांत वाटतं. अरे पण ते प्रमाण वाढायला लागतं ना. मग शांत होण्याचे वेगळे मार्ग आहेत ना. मग तो डान्स असू शकतो, ते मेडिटेशन असू शकतं, ते नाम जप असू शकतं. आणि म्हणूनच मला आध्यात्मिकता उद्योजकतेबरोबर तितकीच महत्त्वाची वाटते. कारण की मी चांगला उद्योजक झालो आणि खूप यश मिळवलं, मटेरियल सक्सेस, पण मला 2-5 गोळ्या खाव्या लागतात झोपायला.
तर तर त्याचा काही उपयोग होणार नाही. किंवा मी चांगला सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर आहे, पण जेव्हा पेमेंट्स करायची वेळ येते किंवा काही गोष्टी मी एथिकली थोडंसं बेंड करायला लागतो स्वतःला, दॅट इज प्रॉब्ली नॉट इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ सेल्फ अँड अदर्स. आणि म्हणून खूप सुंदर. आणखी काही तुझ्या माइंड मॅनेजमेंटसाठी किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी तू काही करतेस? मी पेटी वाजवते अच्छा, पेटी वाजवतेस. बरं. सो म्हणजे परत पेटी वाजवायला सुद्धा मला म्हणजे माझं मन त्यांनी हलकं होतं आणि इट मेक्स मी फील लाईक मोर जॉयफुल किंवा एक सेन्स ऑफ की सेन्स ऑफ असं डिस्ट्रॅक्शन फ्रॉम स्टडीज किंवा डिस्टन्सिंग फ्रॉम इट. करेक्ट. या आता परत तू एक छान शब्द वापरस, इट मेक्स मी फील जॉयफुल. आता जॉयफुल आहे ना, ह्याचा क्वालिटेटिव्हली फार हे वेगळं असतं दॅन प्लेजर. प्लेजर म्हणजे ते सतत आपले रील 30 सेकंदांनी पुढे करत राहणे आणि स्वतःला नंब करून घेणे. पण जॉयफुल मला असं वाटतं की आपण एक्सपांड होतो त्या एक्सप्रेशनमध्ये. आपल्याला एक आंतरिक आनंद मिळतो. साधन असेल आणि ते साधन खूप प्रोडक्टिव्ह साधन आहे, पेटी किंवा डान्स, पण ते जे एक्सपॅन्शन आपण फील करतो ते कधीही ते रील स्क्रोलिंगमधनं मिळणार नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की, म्हणजे मी एकदा करून बघितलं तर लागोपाठ 7-8 रील अशा स्क्रोल करा, फ्रीज होतं डोकं आपलं. आणि ते कोणासाठीही योग्य नाहीये. एस्पेशली जर का आपण ऑन्टरप्रिन्युअरशिपमध्ये असो किंवा आपल्याला क्रिएटिव्ह काम करायचं असेल, तर ह्याच्याकडे खूप कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की असं कुठलं तरी मीडियम जिथे आपल्याला जॉय अनुभवता येईल. अँड समटाइम्स इट कुड बी ॲज सिम्पल ॲज, मला आठवतं त्या दिवशी मी खिडकीतनं फक्त पाखरं उडत असताना पाहत होतो आणि इतकं भारी वाटलं. अनेक दिवसांनी असा अनुभव की आपण शांतपणे फक्त पक्षी उडतात आकाशात आणि छानपणे पाहतोय. मी एकदम शांत झालो. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फोकस ऑन दीज ॲस्पेक्ट्स. सायली, थोडक्यात ना तुझ्या तिन्ही पुस्तकांबद्दल आम्हाला सांग जरा, काय आहेत ती? हो, माझं पहिलं पुस्तक कॅलिडोस्कोप. तर इट्स अ रिअलिस्टिक फिक्शन. सो त्यात म्हणजे इट्स अ कंपायलेशन ऑफ 3 स्टोरीज. पहिली गोष्ट आहे मी म्हणजे त्याचं ॲडव्हेंचर इन वुड्स. दुसरी गोष्ट आहे वन फाईन हेल्प आणि तिसरी गोष्ट आहे आवर डायव्हर्स वर्ल्ड. सो म्हणजे बिकॉज इट्स अ रिअलिस्टिक फिक्शन, अशा गोष्टी खऱ्या घडू शकतात. सो इट इज बेस्ड ऑन रियालिटी, इट कुड हॅपन इन रिअल. पण ही तरी पण एक काल्पनिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्युअर फॅन्टसी आहे, द ज्युबिली प्लॅनेट. सो इट रिव्हॉल्व्स अराउंड अ प्रिन्सेस कॉल्ड लुना हू रूल्स ज्युबिली प्लॅनेट आणि इट्स अबाउट हर अँड हर बेस्ट फ्रेंड. आणि ते मग एन्चॅन्टेड फॉरेस्टमध्ये कसं जातात आणि तिथे त्यांना ऑल्सो दे अनरॅव्हल अ मिस्टरी आणि व्हॉट इज इट अबाउट अँड हाऊ इट लीड्स टू अ वॉर. अच्छा. या सो इट्स अबाउट दॅट. आणि शेवटची जी गोष्ट आहे ती आहे मैत्रीचे अवकाश. हे मराठी पुस्तक आहे आणि ते मैत्रीवर आहे. म्हणजे माझी जी पहिली गोष्ट दोघी आहे, तर त्या गोष्टीमध्ये म्हणजे इट्स अ हॅपी एंडिंग. सो 2 शाळेतल्या मैत्रिणी आणि मग त्या मोठ्या काय म्हणजे पुढे काय होतं असं. आणि दुसरी गोष्ट आहे खरा मित्र. जरी त्याचं एंडिंग कदाचित थोडंसं ट्रॅजिक असलं, आय वोंट गिव्ह अवे द स्पॉयलर्स, पण त्याच्यातनं नील जो आहे त्याचं ही प्लेइंग द रोल ऑफ अ प्रोटॅगॉनिस्ट आणि तो कसं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिंग अ फ्रेंड अँड अ लॉयर, तो कसं ते बॅलन्स करून एक म्हणजे एक ट्रू ह्युमन बिंग म्हणून त्याला डिपिक्ट केलेलं आहे. वा वा वा, क्या बात आहे. बरं, आता हे फिक्शन लिहिताना इमॅजिनेशन खूप करावं लागतं ना, मग त्यासाठी तू काय करते? काही करतेस इमॅजिनेशन डेव्हलप करायला स्वतःच? काय नाही. काय नाही. बरं, काही नाही. पण मग सुचतं कसं हे सगळं? रात्री 10 नंतर? कधी कधी म्हणजे रात्री सुचायला तसं नाही, पण कधी कधी असं स्वप्न पडतं. अच्छा. किंवा म्हणजे काहीतरी मी बघते आणि आय रिलेटेड टू समथिंग इन माय माइंड, गोइंग ऑन इन माय माइंड. तर त्याच्यातून ती गोष्ट हळूहळू इट स्टार्ट टेकिंग शेप. वा वा. बर. आणि मग कधी कधी निसर्गाची पण खूप मदत होते मला. म्हणजे इट्स लाईक अ व्हेरी ब्युटिफुल पॅलेट आयटम मिळालेलं आहे हातात. आयटम मिळालं ज्याची आपण वाट लावत चाललेलो. सो ते त्याच्यावरून मला खूप कविता असतात, पण ते खूप मी लिहिल्या आणि काही काही वेळेला गोष्टी सुद्धा त्यामध्ये मला सुचतात. बर बर, क्या बात आहे. आता परत हे ना मी न्यूरोसायन्सशी रिलेट करतोय मित्रांनो. मी परत एक न्यूरोसायंटिफिक पुस्तक वाचत होतो. त्याच्यात त्या सायंटिस्टने असं लिहिलं की का स्क्रोलिंग करू नये. कारण की स्क्रोलिंग जेव्हा तुम्ही करत नाही तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये स्पॉन्टेनियस थॉट्स येत असतात.
इन द मोमेंट थॉट्स येत असतात आणि त्या स्पॉन्टेनियस थिंकिंगमधनं आपलं इमॅजिनेशन ट्रिगर होत असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी स्क्रोलिंग करत नाहीये आणि समजा पक्षी उडताना बघितले तर काहीतरी एक स्पॉन्टेनियस थॉट क्रिएट होईल, एक मेटाफर येईल की पक्ष्यांचं कनेक्शन मी आयुष्याशी जोडायला लागेल किंवा माझ्या डोक्यात काय चाललंय त्याच्याशी जोडायला लागेल आणि ती क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस आहे. आणि जेव्हा आपण स्क्रोलिंग करतो तेव्हा आपण नम होतो, तेव्हा स्पॉन्टेनियस थॉट अरायझिंग याच्यासाठी स्पेसच नाही आहे आपल्याकडे आणि त्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी पण खूप हॅम्पर व्हायला लागली. आता तर काय चॅट जीपीटीने ईमेल्स पण चॅट जीपीटीच लिहायला लागलेला आहे, त्यामुळे इमॅजिनेशन करावं कधी. आणि म्हणून मला असं वाटतं की परत थोडासा आपला वेळ मी टाइम हा वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला पाहिजे. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, तू कसं हँडल करतेस हे सगळं सोशल मीडिया स्क्रोलिंग वगैरे, तुला काय कितपत सवय आहे याची? मला बऱ्यापैकी सवय आत्ता लागली आहे. बरं. म्हणजे सोशल मीडियाची नाही, पण यूट्यूब म्हणजे रील स्क्रोल करणं किंवा असं कधी कधी होतं माझ्याकडनं. बरं. मग अशा वेळेला काय म्हणजे मग मी माझा फोन एकदा बंद करून ठेवते व्हेरी गुड. आणि पुस्तक वाचते, नाहीतर मग कधी कधी जाते बाहेर. आता काय कधी कधी होतं असं. कधी कधी चूक होऊ शकते आपल्याकडनं, पण परत येणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी काय म्हणतो की एक टूरवरती मी मागच्या आठवड्यात होतो, 2-3 दिवस व्यायाम केला नाही, पण ते बोचायला लागलं मग की अरे काय यार 2-3 दिवस व्यायाम नाही केला आपण, आज काही करून बॅक ऑन ट्रॅक आलं पाहिजे. ते मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि मग तुझं बॅक ऑन ट्रॅक येण्याची पद्धत म्हणजे बंदच करून ठेवायचं आणि पुस्तक घ्यायचं. फॅब्युलस. आणि ही शिस्त आपण नाही लावली ना तर आपण वाहत जाणार आहोत. म्हणजे आता मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. 2 दिवसापूर्वी मी एका फॅमिलीमध्ये बसलो होतो आणि ते मला सांगत होते की हा त्यांचा व्यवसाय आहे. मुलगा सकाळी उठून उशिरा ऑफिसला जाण्याचं कारण हे की रात्री 1:30 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसायचं. म्हणजे ते मला ते सांगत होते, हा जर का 11ला झोपला ना हा व्यवस्थित 9:30ला ऑफिसला जाऊ शकतो. आता इथे ऑन्टरप्रिन्युअर म्हणून आपल्याला शिस्त लावायला कोणी नसणार आहे, तर आपल्यालाच ते टोचलं पाहिजे आतमधनं आणि आपणच स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. नाहीतर वाहत जायला अनेक द्वार आपल्याला खुले आहेत आणि आपण वाहत जाऊ शकतो. सायली, आपल्या शेवटाकडे आपण येतोय आता. पुढचे तुझे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे आता पुढच्या वर्षी 10वी आहे, तर मी कदाचित पुस्तक लिहिणार नाही, पण लेखन नक्की चालू ठेवेन. कारण की त्यांनी मला एक म्हणजे असं मेक्स मी फील लेस लोनली वेन आय फील सो. आणि माझं पुढचं पुस्तक मी मोस्टली कवितांचं एक पुस्तक लिहिणार आहे इंग्लिशमध्ये. आणि इट कुड प्रॉब्ली बी अबाउट नेचर, की पोएम्स इन्स्पायर्ड बाय नेचर किंवा इवन पीपल. सो अ मिक्सचर ऑर अ कंपायलेशन ऑफ अ व्हरायटी ऑफ पोएम्स. असं प्लॅन आहे. आणि लॉंग टर्म विजन पुस्तकं तर आपली विकली जाणारच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही आता शेपअप होतंय विजन? माझं असं डोक्यात आहे की मला एक डान्सची माझी स्वतःची अकॅडमी काढायची आणि बिकॉज आय लव्ह टू डान्स. आणि मला म्हणजे कम्युनिकेशन थ्रू डान्स किंवा असं एखादं इंटरेस्टिंग फील करून घेऊन त्यावर मला रिसर्च करायला खूप आवडेल. वा. आणि व्हेरी नाईस. तू म्हणालीस की मला स्वतःची अकॅडमी काढायची. अगेन दिस इज अन ऑन्टरप्रिन्युरियल थॉट. आणि मला असं वाटतं की सुरुवात आपल्या डोक्यातच होते आणि ते कुठे ना कुठेतरी आपण त्याचं बीज रोवलं पाहिजे की मला स्वतःचं काहीतरी करायचंय, मला नोकरी करायची नाही, मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय. आय थिंक दॅट्स द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स ऑल्सो बिकमिंग इंडिपेंडेंट अँड गेटिंग इन टू ऑन्टरप्रिन्युअरशिप. ओके, हायली फायनल मेसेज फॉर आवर ऑडियन्स, ज्यांना काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, स्वतःचं करायचंय, नोकरी स्टिरियोटिपिकल करायची नाही, व्हॉट वुड यू लाईक टू से? I would just tell them to start from now. Don't waste your time thinking की लोक काय म्हणतील, हे काय होईल, तसं काय होईल, असं काय होईल. स्टार्ट फ्रॉम नाव. आत्ता तुम्हाला जे करावंसं वाटतंय, यू शुड लिव्ह दिस मोमेंट. आणि जे काय तुम्हाला वाटतंय, यू शुड ॲटलीस्ट स्टार्ट टेकिंग स्टेप्स टुवर्ड्स व्हॉट यू वॉन्ट टू डू. फॅन्टॅस्टिक. इट वॉज सच अ प्लेजर टॉकिंग टू यू. खूप मजा आली. काही वाक्य तुझी बोललीस ती माझ्या डोक्यात आहेत. वन ऑफ द थिंग्स इज स्पिरिच्युअलिटी इज बियॉन्ड सायन्स अँड सायंटिस्ट ऑल्सो से दॅट. आणि खूप छान काही नगेट्स मला स्वतःला मिळालेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. इट वॉज अ प्लेजर. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर.